शिरोडकर गुरुजी यांनी जे लिहिलं आहे की हिंदू वी द नेशन डिफाईन, या पुस्तकात त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदू आहोत. मग हिंदू राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर तुमचं काय स्थान असेल, म्हणजे दलितांचं काय असेल, बौद्धांचं काय असेल, आदिवासींचं काय असेल, मुस्लिमांचं तर सोडा, त्यांना स्थानच ठेवलं नाही त्यांनी काही, ख्रिश्चनांना नाही, बौद्धांची ती स्थिती. म्हणजे हिंदू हा महत्वाचा आणि बाकी सगळे दुय्यम, इतके दुय्यम की त्यांना कोणतेही अधिकार नाही, अशा प्रकारची विकृत मांडणी करणाऱ्या RSSच्या या एका लेखकाच्या ग्रंथाचं अजून अनुशीलन केलं जातं, अनुकरण केलं जात आहे, त्याचं पालन केलं जात आहे, त्याच्याकरता आटापिटा केलं जातं. भारत एक राष्ट्र आहे आणि आपण महाराष्ट्रात राहतो. म्हणजे राष्ट्र आणि महाराष्ट्र यात फरक आहे की नाही काही, आपण कधी विचार नाही केला. याचा अर्थ भारतापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. मॅडमनी सांगितलं की ज्या महान व्यक्ती या ठिकाणी जन्माला आल्या त्यामुळे मोठं आहे. तांत्रिकदृष्ट्या मोठं नसेल कदाचित, पण फुले शाहू आंबेडकरांमुळे महाराष्ट्र हे राष्ट्रापेक्षाही मोठं झालेलं आहे. राष्ट्र ही संकल्पना माणसाला थोडंसं दुय्यम स्थान देणारी आहे. या अर्थाने या ठिकाणी मॅडमनी फार अतिशय व्यवस्थित सूत्रबद्ध असं भाषण दिलं. मला खूप आनंद झाला. हिंदी भाषा अशी आपल्याला ऐकायला मिळत नाही, अगदी हिंदी विश्वविद्यालयातसुद्धा ऐकायला मिळत नाही. वर्धेचं भूषण आहे हिंदी विश्वविद्यालय. महात्मा गांधी यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की संपूर्ण राष्ट्राची भाषा हिंदी व्हावी आणि त्या राष्ट्राच्या भाषेचं प्रचार केंद्रसुद्धा राष्ट्रभाषा प्रचार समिती आपल्या वर्धेलाच आहे. पण पूर्ण भारताची राष्ट्रभाषा हिंदी झाली नाही, अजूनही झालेली नाही. अनेकांचा गैरसमज आहे की हिंदी राष्ट्रभाषा आहे. पण एक काळ असा होता 2,500 वर्षांपूर्वी संपूर्ण राष्ट्राची भाषा पाली होती. एक असा काळ होता. म्हणजे भूतकाळ आपला चांगला आहे. सम्राट अशोकाच्या काळात खऱ्या अर्थाने भारताला पहिल्यांदा राष्ट्र हा दर्जा मिळाला. त्यानंतर कोणत्याही राजवटीमध्ये राष्ट्र ज्याला म्हणतो आपण, म्हणजे सगळे मिळून सगळी राज्य एकत्र एका सूत्राखाली चालतात, त्याला राष्ट्र आपण म्हणतो. तसं काही झालं नाही. पण इंग्रजांनी मात्र सगळी राज्य एकत्र केली आणि राष्ट्र शब्द आपण जो आज वापरतो तो नेशन या अर्थाचा शब्द आहे. पण राष्ट्र शब्दाचा अर्थ नेशन होत नाही. राष्ट्र शब्दाचा अर्थ नेशन होत नाही. आपण वापरतो ठीक आहे. त्याच्यामुळाशी एक प्राकृत शब्द आहे राट. राट म्हणजे सामुदायिक मालकीची जमीन, ज्या ठिकाणी एकत्र लोक राहतात अशी जमीन, ज्याला गावठाण आपण म्हणतो. आणि ज्या ठिकाणी शेती केली जाते, नांगरली जाते, त्या शेतीला म्हणतात सीता जमीन. जमिनीचे 2 भाग आहेत, सीता जमीन आणि राट जमीन. राट जमिनीचं आणखी एक नाव आहे अहल्या. आपण रामायणातली अहल्या आपल्याला माहिती आहे. पण ज्या जमिनीत हल चालवलं गेलं नाही, म्हणजे नांगरली नाही, अशा जमिनीला सुद्धा राट जमीन म्हणतात. म्हणजे लोक राहतात अशी जागा, साधा अर्थ आहे. कॉम्रेड शरद पाटलांनी हा अर्थ सिद्ध केला त्यांच्या संस्कृतच्या व्याकरणातून. संस्कृतच्या व्याकरणाच्या अनेक पद्धती अभ्यासाच्या, त्यातली एक पद्धत कॉम्रेड शरद पाटलांना शिकायला मिळाली. आपल्याकडे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी एक फार मोठे संस्कृतचे विद्वान होऊन गेले. त्यांनी काशीला जाऊन संस्कृत ज्या पद्धतीने शिकवलं ती पद्धतसुद्धा वेगळी होती. आणि डॉक्टर आहा साळुंके सर जे कोल्हापूर विद्यापीठात संस्कृतचे प्राध्यापक होते, म्हणजे साताऱ्याला होते पण त्या विद्यापीठात ते डीन होते, त्यांनी विद्यापीठीय पद्धतीने संस्कृतचा अभ्यास केला. संस्कृतचा अभ्यास करण्याच्या अनेक पद्धती आहेत. प्राकृतच्या अभ्यासाच्या सुद्धा पद्धती आहे. प्राकृतचे प्रकारसुद्धा खूप आहे. आपल्याला पाली प्राकृत माहिती आहे. सम्राट अशोकाच्या काळात ही लहान लहान जनपदे जी होती किंवा महाजनपदे होती, या सगळ्यांना एक सूत्रात गोडण्याचं काम सम्राट अशोकाने केलं. आणि त्या काळात ज्या लोककल्याणाच्या आज्ञा दिल्या गेल्या, त्या आज्ञा ज्या शिलालेखात कोरल्या गेल्या त्या पाली भाषेत कोरल्या गेल्या. म्हणून सम्राट अशोकाच्या काळात पाली ही राष्ट्रभाषा होती. आता हा विषय माझ्या डोक्यात का आला, काही वर्षांपूर्वी, 25-30 वर्षांपूर्वी होते, 30-35 वर्षापूर्वी भद्रावतीला एक असं
बौद्ध साहित्य संमेलन काहीतरी होतं आणि मला विषय देण्यात आला की अशोककालीन सम्राट अशोककालीन राष्ट्रभाषा पाली. तर मला तो विषय पहिल्यांदा अभिनिवेशाचा वाटला किंवा हे काहीतरी आपण बौद्ध धर्माचे आहोत म्हणून पाली भाषेला राष्ट्रभाषा म्हणतो. पण त्या निमित्तानं मी जेव्हा पाली भाषेचा इतिहास अभ्यासला तेव्हा मला पटलं की सम्राट अशोकाच्या काळात ती पाली भाषा संपूर्ण भारताची, भारताबाहेरच्याही अनेक देशामध्ये बोलली जाणारी, लिहिली जाणारी अशी भाषा होती. याचा अर्थ त्या त्या ठिकाणी ती बोलली गेली होती, वरून लादली गेली नव्हती. आपल्या भारतामध्ये काही राज्य अशी आहेत जी हिंदी भाषिक आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंदी भाषा बोलली जाते म्हणून राष्ट्रभाषा हिंदी व्हावी असा प्रयत्न आपण करतो. पण दक्षिणेकडले राज्य त्याला विरोध करतात. कारण जेव्हा जेव्हा हिंदी दिवस येतो तेव्हा तेव्हा मला वाटते 14 सप्टेंबर हा दिवस आहे तो, तर तेव्हा तेव्हा प्रचार असा केला जातो की हिंदीत बोला, हिंदीत लिहा. आणि अशा प्रकारचे पोस्टर जेव्हा तिथे लागतात दक्षिण भारतात तेव्हा ते फाडले जातात, त्याच्या विरोधात निदर्शने केली जातात. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तिकडल्या लोकांची भाषा हिंदीपेक्षा वेगळ्या भाषाकुळातली आहे. भाषा विज्ञानामध्ये भाषाकुळ ही एक संकल्पना आहे, लँग्वेज फॅमिली. आणि त्यानुसार द्रविड भाषाकुल वेगळं आहे आपल्या भारतातलं. आणि ही जी इंडो इराणियन हिंदी कुठली आहे, इंडो इराणियन, इंडो युरोपियन अशा भाषाकुळातली आहे. त्याला आर्य भाषा असे शब्द वापरतात. त्यातला आर्य जो शब्द आहे तो इराण या अर्थाचा आहे. म्हणजे इराणमधले अनेक शब्द आपण इतक्या सहज स्वीकारले, सहज संस्कृत शब्द असं वाटतं आपल्याला, असे अनेक शब्द आहेत. आपल्याला दर्जा पाहिजे असतो, दर्जा हा पारशी शब्द आहे. आपण ज्या जिल्ह्यात राहतो तो जिल्हा पारशी शब्द आहे. आपण ज्या वर्धा तालुक्यात राहतो तालुका हा पारशी शब्द आहे. तुम्ही शब्दांची यादी जर तयार केली तर बरेच शब्द हे पर्शियन आहेत आणि आपण त्याला मराठी म्हणतो. गेल्या वर्षी मला इराणमध्ये जायची संधी मिळाली तर आम्ही वाट पाहत होतो कुठे जायचं कुठे जायचं. तर तिथे आळी लिहिलं होतं बोर्डावर, अमुक आळी तमुक आळी. म्हटलं हा आळी काय आहे, तर आळीचा अर्थ होतो गल्ली. आता आपण मराठी शब्द समजतो. म्हणजे आपली जी भाषा आहे, ज्या हिंदीबद्दल आपण अभिमान बाळगतो ती आपली भाषा नाही आहे, ती भाषा इराणमधली आहे. आणि आपण मग सोयीसाठी काही शब्द स्वीकारले, काही नाकारले, व्याकरण स्वीकारलं नाकारलं. पण द्रविड भाषा जी आहे, द्रविड भाषाकुळ जो आहे, विशेषतः आंध्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या 4 राज्यांमध्ये जो भाषाकुळ आहे तो भारताचा मूळ भाषाकुळ आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याबद्दल असं म्हटलं होतं की द्रविड भाषेपासून तमिळ शब्द तयार झाला. आणि त्या द्रविड भाषेचा एक पर्याय जो आहे तो पैशाची आहे. पैशाची, पैशाची शब्द तुम्ही ऐकला असेल. आपल्याला पैशाची भाषा माहीत आहे, नो मनी तर पुसेना कोणी, ही पैशाची भाषा माहीत. पण पैशाचीचा तो अर्थ होत नाही. पैशाची हा शब्द जो आहे, विशेषतः मराठीच्या संदर्भात बोलायचं तर आपण सगळे आणीपाणीवाले आहोत. आणि हा उच्चार आपल्याला तेवढासा येत नाही. पाणी आपण नाही उच्चारू शकत, पाणी म्हणतो. हा तर नचा न होणे ही जी प्रवृत्ती आहे ती पैशाचीची प्रवृत्ती आहे. कठोर वर्ण, मृदू वर्ण कठोर होणे, मधुर म्हणायचं आहे, मृदू वर्ण आहे नाही मथुर, मथुरा, ही पैशाचीची प्रवृत्ती आहे. म्हणजे भारतभर पैशाचीचा असा प्रभाव कोणत्या लोकांमध्ये होता, जे सर्वसामान्य लोक होते. आणि भारतच नाही, अगदी अफगाणिस्तानपर्यंत, अफगाणिस्तानचा बराच भाग, बाल्टिक प्रदेश वगैरे, तिथे जी भाषा बोलली जाते तीच वराचड, ब्राहुई वगैरे या भाषा बोलणारे लोक जेव्हा महाराष्ट्रात आले त्यांनी मराठीला जे वळण दिलं त्या लोकांना म्हटलं गेलं पिशाच्च. पिशाच्च म्हटलं, पिशाच्च भाषा, पैशाचीला म्हणतात पिशाच्च भाषा, भूत भाषा. भूत आणि पिशाच्च म्हणजे मराठी बोलणारे लोक कोण आहेत, भूत आणि पिशाच्च आहेत. तुम्ही भूत आहात, मीही भूत आहे, जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. दया तिचे नावं भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे, हे तुकाराम महाराज म्हणतात. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, सगळ्या भूतांचं मैत्र जडो म्हणजे मैत्री हो. म्हणजे हे भूत कुठले आहे, हे स्मशानातले भूत नाही आहेत, आपल्या डोक्यातले भूत नाही, आपण सगळेच आहोत, आपण सगळे भूत आहोत. आणि आपल्यापैकी बरेच लोक पिशाच्च आहेत, बरेच नाही 99%.
पिशाच्य शब्दाचा अमरकोशामध्ये अर्थ आहे पिशितम मांसम अश्नाती इति पिशाच्यः, ज्यांचं मुख्य अन्न मांस आहे. संडे इज मटन डे. आज मंडे आहे, काय आज मंगळवार आहे, म्हणजे आज काहीच नाही आहे, पण रविवारी असते, बुधवारी असतेच असते, शुक्रवार तर हक्काचाच आहे. हे 3 दिवस आपले नक्की मटन डेच आहेत. ते जे मटण खातात ते पिशाच्य आहेत. आता टक्केवारी काढा, इथे बसलेले लोक किती पिशाच्य आहेत. या पिशाच्यांची भाषा म्हणजे पैशाची भाषा. म्हणजे द्रविड भाषेशी संबंध पैशाचीचा असेल. बाबासाहेब आंबेडकरांनी तो काढला हुवेर शोधराजमध्ये. त्यांनी सांगितलं दमिल्ल, तमिल्ल आणि द्रविड. तर ही भाषा आहे पैशाची. म्हणजे हिंदी काही आपली भाषा नाही आहे. ज्या हिंदी भाषेत इतकं चांगलं भाषण आपण ऐकलं ती काही आपली भाषा नाही आहे. तर ती भाषा इराणमधून आलेल्या लोकांनी आपल्याला लादलेली आहे, पण तिला आर्य भाषा म्हणतात. सुनीती कुमार चॅटर्जींचं एक पुस्तक आहे आर्य भाषा हिंदी. शीर्षकच आहे त्या पुस्तकाचं आर्य भाषा हिंदी. ते द्रविड भाषा नाही आहे. म्हणून इतक्या वर्षात अनेकांनी प्रयत्न केले, वर्धेच्या लोकांनी जास्त प्रयत्न केले, तरी भारताची राष्ट्रभाषा हिंदी होऊ शकली नाही. कारण 2 प्रकारचे भाषाकुल आपल्याकडे, 2च नाही, आणखी 2-4 आहेत. आपण भाषा हा काही विषय आपला आजचा नाही आहे. फक्त मला आश्चर्य हे वाटलं की सम्राट अशोकाच्या काळात भारतभर पाली बोलली जात असेल. त्या पालीचे खूप प्रकार आहे, एकसारखी पाली नाही आहे. आपल्या शिलालेखाच्या अभ्यासातून कळतं की त्या पालीचे किती प्रकार आहेत. पण पाली भाषा अख्ख्या भारताची, भारताबाहेरच्या लोकांची राष्ट्रभाषा असेल तर ती सर्वसामान्यांची भाषा आहे. ती आज का बोलली जात नाही, तिच्यात लिहिलं का जात नाही, तिचं व्याकरण का सांगितलं जात नाही, तिची चर्चा का होत नाही. मॅडमनी काही गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितल्या की आपण काही गोष्टी टाळतो, काही स्वीकारतो, नकळत स्वीकारतो. पती शब्द खूप चांगला आहे, पण मला पत्नी शब्दाचे अर्थ फार वाईट सांगितला काही लोकांनी. पतीचा अर्थ मालक असा होतो. राष्ट्रपती म्हणजे प्रमुख. जेव्हा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती झाल्या भारताच्या, तेव्हा मराठी माणसाला प्रश्न पडला, त्यांना राष्ट्रपती म्हणायचं की राष्ट्रपत्नी म्हणायचं. आणि तो कोणाला पडला? बाळासाहेब ठाकरेंना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना प्रश्न पडला. तेव्हा लोकांनी सांगितलं त्यांना की पतीचा अर्थ नवरा असा होत नाही. असं असतं मग सभापतीचं काय करायचं आपण? सभापती असतातच ना, लोकसभेचे असतात, विधानसभेचे असतात, विधान परिषदेचे असतात, राज्यसभेचे असतात. मग तो नवरा नाही आहे ना, तो प्रमुख आहे. पतीचा अर्थ मालक असाही होतो. आणि आपल्याकडे मराठी भाषेमध्ये बहुतेक लोक पतीला, नवऱ्याला मालक म्हणतात. बायका मालक नाही घरी, म्हणजे बायको कुठं झाली? नोकर झाली ना. म्हणजे शब्द आपण कसे वापरतो, अजाणता आपलं दुय्यम स्थान हे जाहीर करतो. ईश्वर शब्दाबद्दलही आपण थोडंसं भाषेच्या अंगाने पाहूया. आपण राष्ट्राकडे जाऊया, नाही असं नाही. ईश शब्दाचा अर्थ होतो मालक. ईश म्हणजे मालक. द्वारकाधीश, सत्ताधीश हे शब्द तुम्ही ऐकले असतील. मग ईशच्यावर, ईशच्या वर, वर म्हणजे आणखी वरचा, ईश्वर. आणि ईश्वराच्या वर परम ईश्वर, त्याची वर. हे मालकांच्या 3 श्रेणी आहेत. म्हणजे ज्यांना मालक मान्य आहे याचा अर्थ आपलं दुय्यम स्थानसुद्धा त्यांना मान्य आहे. कळत न कळत आपण शब्दाच्या द्वारे स्वतःला हीन लेखण्याचा परवाना लोकांना देत असतो. स्त्रियांच्या अस्तित्वाबद्दल, त्यांच्या हक्कांबद्दल किंवा एकंदरच त्यांचा जो सन्मानाचा भाग आहे तो मागण्याबद्दल श्रीमान द बुवा यांनी सांगितलेल्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. जापाल सार्त्रचा उल्लेख केला. हे माझे आवडते लेखक. मला खूप आनंद झाला, चांगलं भाषण ऐकायला मिळालं, चांगली माणसं त्यांची नावं ऐकायला मिळाली. जापाल सार्त्रनी अस्तित्वाबद्दलच चर्चा केली. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणजे आपल्या अस्तित्वासाठी केलेला संघर्ष, यासाठी त्यांनी मोठा विचार मांडला. पुढे मग तो विचार भारतभर पसरला, जगभर तर पसरलाच होता. या सगळ्या लोकांनी जे चिंतन केलं आहे त्या चिंतनाचा परिपाक जो होतो तो लोकशाहीच्या मूळ स्थानापर्यंत होतो. भगवान बुद्धाचा उल्लेख आपण करतो. आपण त्रिशरण पंचशील म्हटलं. त्यात संघम शरणम गच्छामी. डॉक्टर यशवंत मनोहर म्हणतात तो शरण शब्द नाही आहे, शरणम शब्द आहे. आणि शरणमचा अर्थ अनुसरण करणे असा होतो. शरण जाणे म्हणजे आपलं अस्तित्व संपवणे. सिग्मंड फ्राईडने एक मोठी गोष्ट सांगितली आहे. ईश्वराला मानणे म्हणजे आपलं अस्तित्व संपणे. आणि त्याला त्यांनी सुसायडल टेंडन्सी म्हटलं आहे, आत्महत्येची प्रवृत्ती. म्हणजे मार दिया जाय या छोड दिया जाय. तुझ्यासमोर डोकं नमवतो, तू आता मार किंवा सोड. म्हणजे आपलं स्वातंत्र्य गमावून आपण पुढे शरण गेलो तर आपलं अस्तित्व संपेल. बाबासाहेब आंबेडकरांचं आणखी एक महत्त्वाचं मत आहे
की तुम्हाला एखादी व्यक्ती कितीही मोठी वाटली तरी तिच्या पायाशी आपलं स्वातंत्र्य अर्पण करू नका. स्वातंत्र्याचं जे मोल आहे ते आपल्याला बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं. बुद्धाच्या आणखी थोडं मागे 400-500 वर्ष आपण गेलो तर चारवाक एक नाव आहे, फार महत्त्वाचं नाव आहे आणि त्याचा अर्थही खूप चांगला आहे. चारू म्हणजे चांगलं, वाक म्हणजे वाणी. ज्याची वाणी चांगली आहे त्याला म्हणतात चार वाक. काही लोकांनी म्हटलं की ते चार हा शब्द वेगळा आहे आणि वाकचा अर्थ वेगळा आहे. तसं नाही आहे. चांगली वाणी. लोकांना का आवडली ती वाणी? पण त्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत तुम्ही आपल्या स्वातंत्र्याचं जतन करणार नाही तोपर्यंत तुमचं अस्तित्व शून्य आहे. म्हणून त्यांनी 4 पुरुषार्थ आहे, स्त्रियार्थ नाही आहे. पुन्हा भेद, जेंडर. आपण प्रबंध लिहितो, PhD करणारे प्रबंध लिहितात आणि MPhil वाले प्रबंधिका लिहितात. प्रबंधिका म्हणजे स्त्री, लहान. काही लोक मोठं पुस्तक लिहितात, काही लोक लहान पुस्तिका लिहितात. म्हणजे स्त्रीवाचक जे जे शब्द आहेत ते असे खाली दुय्यम रेखणारे आहेत. कळत न कळत आपण हा भेद करत असतो. हा जेव्हा भेद आपण करत असतो अर्थ न जाणता, अर्थ माहीत नाही म्हणून करतो, पण अर्थ जाणल्यावर करत असतो तर मात्र तो मोठा गुन्हा आहे. मी आल्यापासून किती संख्या आहे या सभागृहात ती मोजत होतो. मला 45% स्त्रिया इथे दिसल्या. स्त्रियांची संख्या 45%, पुरुषांची संख्या 5% जास्त आहे. 5%ही जास्त असली तरी की पुरुषांचं वर्चस्व प्रस्थापित नाही होत टक्केवारीत. आणि त्यातल्या त्यात जे लग्न झालेले लोक आहेत आणि राहतात घरात बायकोसोबत, तर त्यांना एक अनुभव नेहमी येतो की आपल्या घरात आपलं काहीच चालत नाही. म्हणजे बाहेर किती भाषणं दिले तरी घरी तुम्हाला बोलायला काही संधी मिळत नाही. बायकोचं ऐकूनच घ्यावं लागते. आणि चुकून माकून बायकोशी भांडण झालं समजा आणि एखादा मित्र घरी आला तर त्याला जी वाईट वागणूक मिळते त्याला आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे चालतं कोणाचं? घरात बायकोचंच चालतं. म्हणजे आपण बाहेर किती फुशारक्या मारत असलो पुरुषार्थाच्या तरी घरात मात्र स्त्रियार्थच चालतो. आपला चारवाकाची गोष्ट मी सांगत होतो, त्यांनी 2 गोष्टी नाकारल्या पुरुषार्थामधल्या, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. या 4 गोष्टींना पुरुषार्थ मानलं गेलं. वैदिकांचा हा पुरुषार्थ आहे. त्यांनी पहिला टप्पा नाकारला धर्म नावाचा आणि शेवटचा टप्पा नाकारला तो मोक्ष. मोक्ष म्हणजे मृत्यूनंतरची अवस्था. आता मृत्यूनंतर काय होतं कोणी पाहिला? भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. मेल्यानंतर कोणीच काही पाहत नाही. बरं, कोणी आलं इतक्या वर्षात कोणी आपल्याला फोन नाही केला, गेलो बा आता स्वर्गात आहे, सुंदर पर्याय आहेत, छानपैकी अमृत वगैरे प्यायला मिळतं, नाचगाणे चालतात, गंधर्व वगैरे, आणि इकडे गायकसुद्धा आहेत, नर्तकसुद्धा, अप्सरा आहेत त्यातल्या त्यात. हे कोणीच सांगितलं नाही. फोन केला नाही, कोणी व्हॉइस कॉल केला नाही, कोणी व्हिडिओ कॉल केला नाही किंवा साधा ईमेलसुद्धा केला नाही, मेसेजसुद्धा केला नाही. मग कसं सत्य मानायचं? हे आजच्या काळात. मग त्या काळात चारवाकांनी प्रश्न केला की मृत्यूनंतर जीवनच नाही आहे, त्याला कशाला मानायचं? आणि धर्म ही गोष्ट तुमच्या अस्तित्वाला धक्का लावणारी आहे. धर्मामुळे तुमचं स्वातंत्र्य गमावलं जातं. पण धर्म आणि मोक्ष ह्या 2 पुरुषार्थाला त्यांनी नकार दिला. हा काळ साधारणतः 2800 वर्षापूर्वीचा आहे. बुद्धाच्याही 300 वर्ष आधीचा मान्य केला आहे काही लोकांनी. काही लोक 5000 वर्ष म्हणतात. ठीक आहे, आपण 2800 वर्षच मानू. पण तरीही आपल्याकडे एक मोठी परंपरा आहे. बुद्धाच्या काळात जी गण होते, संघ होते, आपण संगम शरणम गच्छामी वगैरे म्हणतो, हे जे संघ होते ही लोकशाहीवादी व्यवस्था होती. त्या लोकशाहीवादी व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. चारवाकांच्या लोकायत संप्रदायामध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता. याचा अर्थ लोकशाहीची मोठी परंपरा भारताला आहे. आणि ही परंपरा खंडित ज्या ज्या कारणाने झाली त्याची चर्चा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वच ग्रंथात केली आहे. कारण इतका स्वातंत्र्याचा वारंवार उच्चार भारतातल्या कोणत्याही विचारवंतांनी केला नाही, कारण त्यांना ते दुःख माहीत होतं. मॅडमनी सांगितलं की दलित साहित्य लिहिणारे दलितच का असावेत, कारण त्यांचे दुःख भोगलं असतं. मलाही बरेचदा वाटते की माझं साहित्य, माझे विचार दलित साहित्यात का नोंदवले गेले नाहीत. मी 4-5 महिन्यापूर्वी, मला 2-1 महिन्यापूर्वी लातूरला गेलो होतो. तिथे मला विचारला एक प्रश्न. ज्यांनी एक फार मोठा कोश तयार केला, फुले आंबेडकरी साहित्याचा कोश. त्यांनी प्रश्न विचारला की सर, हे सत्यशोधक साहित्यामध्ये तुमचा कुठे उल्लेख नाही आहे. म्हटलं तुमच्या फुले आंबेडकरी कोशातही माझा उल्लेख नसेल. आता हे का होतं ही कारणं वेगळी, व्यक्तिगत नाही सांगत मी. की तुम्ही जातीच्या पलीकडे गेलात की तुमची नोंद होत नाही, तुमचा कबीर होतो. त्याला कुठे पाठवायचं हे लोक ठरवतात. कबीराला काही चिंता नसते त्याची. जातीविहीन होणं ही एक अवस्था आहे, स्वातंत्र्याची अवस्था आहे. तो आनंद त्याला मिळत राहतो. पण
ज्यांना जातीशिवाय जमतच नाही त्यांना मात्र आपल्या जातीचीच माणसं पाहिजे असतात, म्हणून सगळ्या कोशांमध्ये अशा विशिष्ट प्रकारच्या लोकांच्या नोंदी होत असतात. पण दलितांचं दुःख आहे ते इतर कोणीही अनुभवू शकत नाही, हे मात्र वास्तव आहे, ते नाकारता येत नाही. नामवर सिंहाने सांगितलेली गोष्ट फार मला महत्त्वाची वाटली ती, की घोड्यावर लिहायचं असलं तर घोडा होणं आवश्यक नाही, पण घोड्याला जे दुःख सहन करावं लागतात ते घोडेस्वाराला कळत नाही. घोडेस्वार आडनाव तुम्हाला माहिती आहे, देवीराज घोडेस्वार. सहज सुचलं म्हणून नाही, मुद्दामच म्हटलं मी ते. देवीराज घोडेस्वारांनी भारत राष्ट्र विरुद्ध हिंदू राष्ट्र नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्याच्या प्रकाशनाला मी होतो अनायसे. आणि मग लक्षात आलं की इतका सखोल अभ्यास करणारा माणूस, आणि त्यांनी कोणाची भीती न बाळगता राष्ट्र या संकल्पनेवर भाष्य केलं. राष्ट्र ही संकल्पना माणसाचं अस्तित्व नाकारणारी आहे, दुय्यम रेखणारी आहे, ठीक आहे, पण या राष्ट्र संकल्पनेचा संबंध बाबासाहेब आंबेडकरांचा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्र संकल्पनेबद्दल बोलताना जे जे सांगितलं ते संविधानाशी निगडित आहे, स्वातंत्र्याशी निगडित आहेत. कुठेही भेदभावाला तिथे थारा नाही आहे. तरी बाबासाहेब आंबेडकरांवर जे आक्षेप घेतले जातात की त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणजे विशिष्ट धर्माचा पुरस्कार केला, विशिष्ट जातीसाठी ते राबले. आता आपण जर संविधानाचा विचार केला, संविधानाची एकंदर रचना पाहिली आणि नंतर संविधानाच्या रचनेनंतर हिंदू कोड बिल त्यांनी मांडलं, त्यांनी बौद्ध कोड बिल नाही मांडलं, हिंदू कोड बिल मांडलं. म्हणजे सगळ्या हिंदूंमध्ये ज्या ज्या जातींचा समावेश होतो, ज्या ज्या लोकांचा समावेश होतो त्यांच्या कल्याणाची गोष्ट, त्यातल्या त्या स्त्रियांना मिळणाऱ्या हक्काची गोष्ट. तर ही गोष्ट जेव्हा सांगितली तेव्हा त्याला विरोध झाला. जे व्यापक गोष्ट सांगत होते तेव्हा त्याला विरोध झाला. अमरावतीला दादासाहेब खापर्डे फार मोठं व्यक्तिमत्व होतं, त्यांची नात ताराबाई पाध्ये होती, तिने मोठी सभा घेतली, हिंदू कोड बिलाला विरोध झाला. जेवढे हिंदुत्ववादी होते त्या सगळ्यांनीच हिंदू कोड बिलाला विरोध केला. वर्धेती झाला असेल, वर्धा तर ही सगळ्या हिंदुत्ववाद्यांची जननीच आहे. जे सगळे तुम्हाला दिसतात ना अवतीभोवती, त्याचं मूळच या वर्धा जिल्ह्यात आहे. तर इथे तुम्हाला त्याची चर्चा त्याही काळात झाली असेल ती पाहायला मिळेल. तर हिंदू राष्ट्र ही संकल्पना कशी विकृत आहे हे देवीदास घोडेस्वारांनी त्यांच्या त्या ग्रंथात सांगितलं. आणि त्यात गोळवलकर गुरुजी यांनी जे लिहिलं आहे की हिंदू वी द नेशन डिफाईन्ड, या पुस्तकात त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदू आहोत. मग हिंदू राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर तुमचं काय स्थान असेल, म्हणजे दलितांचं काय असेल, बौद्धांचं काय असेल, आदिवासींचं काय असेल, मुस्लिमांचं तर सोडा, त्यांना स्थानच ठेवलं नाही त्यांनी काही, ख्रिश्चनांना नाही, बौद्धांची ती स्थिती. म्हणजे हिंदू हा महत्त्वाचा आणि बाकी सगळे दुय्यम, इतके दुय्यम की त्यांना कोणतेही अधिकार नाही, अशा प्रकारची विकृत मांडणी करणाऱ्या RSSच्या या एका लेखकाच्या ग्रंथाचं अजून अनुशीलन केलं जातं आहे, अनुकरण केलं जातं आहे, त्याचं पालन केलं जातं आहे, त्याच्याकरता आटापिटा केलं जातं आहे. आणि मग हिंदू राष्ट्र शब्द तुम्ही ऐकला असेल. आता हिंदू राष्ट्र हा शब्द प्रधानमंत्री वापरत असेल, राष्ट्रपती वापरत असेल, संसदेत तो शब्द उच्चारला गेला असेल, तर मग राष्ट्र शब्दाला काय अर्थ आहे. आणि या हिंदू राष्ट्रावाल्यांनी आणखी हिंदूंची गोष्ट फार पंचायत करून टाकलेली आहे अलीकडे. खूप आधी स्वामी विवेकानंदांनी म्हटलं होतं की हिंदू शब्दाला तसा काही आज अर्थ राहिला नाही, कारण तो प्रादेशवादी शब्द आहे, तेव्हा तो धर्मासाठी वापरला जाऊ नये. हे केव्हाची गोष्ट आहे, गेल्या शतकातली गोष्ट आहे. त्याला आता 125 वर्ष झाली आहेत. 125 वर्षापूर्वी स्वामी विवेकानंदांनी म्हटलं हिंदू शब्दाला तसा काही अर्थ राहिलेला नाही, पण त्यांनी जे शब्द दिले वेदांत, वैदांतिक, ते सुद्धा स्वीकारले गेले नाहीत. आणि मग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, ज्या निकालामध्ये म्हटलं होतं हिंदू हा धर्म नसून हिंदू ही संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे जीवन जगण्याची पद्धत. तर हिंदू ही जीवन जगण्याची पद्धत आहे का, हा प्रश्न तुम्ही विचारला समजा हिंदुत्ववाद्यांना, ते उत्तर देऊ शकत नाही. मग त्यातून एक मधला पर्याय काढला गेला की हिंदू हा शब्दच वापरायचा नाही, हिंदू हा धर्मच नाही. मग सनातन शब्द आला. आता सनातन शब्दाने आणखी अडचणीत आणलं, कारण बुद्धाने खूप आधी म्हणून ठेवलं होतं की एस धम्म सनातनो, हा धर्म सनातन आहे. म्हणजे मग सनातन धर्म कोणता, बौद्ध धर्म झाला. म्हणजे चर्चा जर करायची असेल धर्मावर तर अशा तऱ्हेने इतिहासाच्या अंगाने आपण करायला पाहिजे ना. मग हिंदू राष्ट्र कशाला म्हणायचं, गोळवलकरांचा हिंदू राष्ट्र कशाच आहे. आणि त्यांनी इतरांना दुय्यम स्थान तर लेखलंच आहे, त्यांचे अधिकारी नाकारले आहेत. असं हिंदू राष्ट्र निर्माण करणार आहेत का आपले आताचे राज्यकर्ते. आणि जे काही सांगतात त्यांचे प्रचारक वगैरे सांगतात
की हिंदू राष्ट्रपती झाला पाहिजे, हिंदू प्रधानमंत्री झाला पाहिजे, हिंदू गृहमंत्री झाला पाहिजे, हिंदू संरक्षण मंत्री झाला पाहिजे. आताचे संरक्षण मंत्री, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री हिंदू नाही आहे का? मग त्यांच्या व्याख्येनुसार हिंदू राष्ट्रच आहे. मग कोणत्या हिंदू राष्ट्राची गोष्ट तुम्ही करता आहात आणि सनातन शब्द आणून तुम्ही हिंदूंना डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर हिंदुत्वाला काय अर्थ आहे? हिंदुत्वावर खूप लिहिलं गेलं आहे आपल्याकडे. सावरकरांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला, प्रबोधनकार ठाकरेंनी वापरला, मग त्याच्या आधी विवेकानंदांनी वापरला, अलीकडे काही लोक वापरत आहेत. शब्द तर चालूच आहे पण त्याचा अर्थ कुणालाच माहीत नाही. अर्थाविना सगळा गोंधळ चालू आहे. या गोंधळात आपण ही चर्चा करतो आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांवर घेतलेले आरोप हे तेव्हाच फोडले गेले. मी या विषयावर जेव्हा माहिती काढायला लागलो तर परवा मला थोडा वेगळा साक्षात्कार झाला. म्हणजे माझ्या मुलांनी सांगितलं की तुम्ही ChatGPTचा वापर करा. तर मी खूप दिवसापूर्वी ऐकलं होतं ChatGPTमध्ये खूप माहिती असते म्हणून, पण वापर करण्याची हिंमत झाली नाही, कसं करावं माहीत नाही. तर त्याला मी विचारलं, बा सांग मला. तर मी त्यांना विचारलं बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद म्हणजे काय, ChatGPTला विचारलं. तरी एका मिनिटाच्या सगळी माहिती देऊन टाकली मला. मला शोधायला ते घोडेस्वारांचं पुस्तक वाचा, आणखी कोणी कोणी काय काय लिहिलं. आता कोणत्या काळात आपण जगतो आहोत ज्यामध्ये एका मिनिटाच्या तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती मिळू शकते, अशा काळात जगतो आहोत. म्हणजे ज्ञान आता सर्वांपर्यंत पोचू शकतं. ज्ञानाची वक्तेदारी विशिष्ट जातीची, जमातीची, धर्माची नाही राहिली. लिंगाचा प्रश्नच नाही, स्त्रियांपुरतं पुरुषांपुरतं असंही राहिलं नाही. अशा काळात आपण आहोत. एकीकडे आपण अशा ChatGPTच्या काळात आहोत ज्या ठिकाणी पटकन कोणत्याही प्रकारची माहिती मिळते. ती पूर्णतः खरी असेलच असं नाही, त्यावर पूर्ण विश्वास ठेवण्यासारखं नसतं. तपासून ठेवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे, तयारी असली पाहिजे. पण मी जेव्हा तपासून पाहिलं तेव्हा लक्षात आलं फार चांगली माहिती दिलेली आहे ChatGPTनी, जी माझ्या डोक्यात नव्हती, वेगळी होती. कारण त्या राष्ट्र शब्दात मी गुंतून पडलो होतो, महाराष्ट्र शब्दात मी गुंतून पडलो होतो. आणि मग आणखी एक माहिती मी लिहिली होती 30-35 वर्षापूर्वी शिवचरित्र लिहिताना, की महाराष्ट्र हा शब्द इसवी सनापूर्व 346मध्ये सम्राट अशोकाच्या काळात वापरला गेला. महाधर्म रक्षिताला जेव्हा बौद्ध धर्माच्या प्रचाराकरता पाठवलं गेलं, महाराष्ट्र देशात पाठवलं गेलं. हे इसवी सनापूर्व 346च्या घटनेचा उल्लेख 5व्या शतकातल्या महावंस आणि दीपवंस या बौद्ध ग्रंथात आहे. श्रीलंकेत लिहिलेले ग्रंथ आहेत. म्हणजे हा महाराष्ट्र जुनाच असला पाहिजे. म्हणजे देश असो नसो, तेव्हा देश नव्हता, राष्ट्र नव्हतंच, पण महाराष्ट्र होतं. दुसरी माहिती मला मिळाली की त्या महाराष्ट्रामध्ये आणखी 5 महाराष्ट्र आहेत. एकाच महाराष्ट्रात आणखी 5 महाराष्ट्र. खरंच महाराष्ट्र म्हणजे कौतुकाचीच गोष्ट आहे. विदर्भ एक महाराष्ट्र आहे, अश्मक आहे, मूलक आहे, कुंथल आहे, अपरांत आहे. आता हे लहान लहान प्रदेश आहे. याला राज्यसुद्धा म्हणत नाही आपण. आता महाराष्ट्रसुद्धा कुठं राष्ट्र आहे, कुठं देश आहे, पण तो शब्द फार जुना आहे. कशासाठी तो शब्द वापरला गेला असेल त्या काळात? ही राठ जमीन जी आहे ना, ती जमीन कसणारा जो शेतकरी आहे, कोरडवाहू शेती करणारा, त्याला रठ्ठ म्हटलं होतं. पुढे त्यांना संस्कृतमध्ये रथिक म्हटलं गेलं. या लोकांचं हे राज्य आहे, शेती करणाऱ्या, कोरडवाहू शेती करणाऱ्या लोकांचं हे राज्य आहे. आणि ह्या कोरडवाहू शेती करण्याची गंमत कशी असते की एकदा बीजारोपण केलं, आता सुरू झाला मान्सून, पेरण्या झाल्या की मग आपण मोकळं होऊन जातो. मग इतर धंदे करायला मोकळा कोरडवाहू शेती करणारा. मग तो मुलुकगिरी करतो. म्हणजे कुणावर काही अडचण आली, संकटाला धावून जातो, किंवा मग राष्ट्राच्या रक्षणाकरता इतर देशावर, इतर राज्यावर हल्ले करत राहतो. त्यातून मराठे तयार झाले. हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, कोणत्या अर्थाने? लढणाऱ्या लोकांचा आहे. आणि तोच अर्थ महाराष्ट्र शब्दाचा आहे. म्हणजे कुणबी जे आहेत, कोरडवाहू शेती करणारे, त्यांचा हा परिसर आहे. दुसरा एक भाग जो आहे ओलिताची शेती करणारा, रब्बीचं पीक काढणारा, त्याला मात्र हे करता येत नाही सगळंच. त्याला हे नाही करता येत, कारण त्याला सतत पाहावं लागते की आता पाऊस आला, अवकाळी पाऊस आला, ते आपला सांबार, कोथिंबीर बुडली, मग टमाटे बुडले, मग आपले कांदे बुडले. कांदे हे ओलिताच्यामध्ये येतात पण डुबतात ते पावसाने, इतर पिकं वाचतात. तर त्याला मात्र सतत जमिनीशी निगडीत राहावं लागतं. त्या जमिनीशी निगडीत राहणाऱ्या वर्गामध्ये भगवान गौतम बुद्धाचा जन्म झाला. आता एक साधा, त्याला आपण क्षत्रिय वगैरे म्हणतो ना, गौतम बुद्धाचा उल्लेख येतो की ते क्षत्रिय होते. महात्मा फुलेंनी त्याचा अर्थ लावला आहे. महात्मा फुले आपल्यासाठी एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी शब्दांचे अर्थ लावले. क्षेत्रीय, शेती करणारा,
क्षत्रिय म्हणजे नुसतं लढणारा नाही, शेती करणारा. आणि ती शेती कशाची आहे? ती ओलिताची आहे. शाक्य आणि कोलीय हे दोन जे लोक होते, दोन समुदाय, दोन गण, ज्यांच्यामध्ये रोहिणी नदीच्या पाण्याच्या वाटपासाठी संघर्ष झाला आणि त्या संघर्षामुळे युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली. युद्धाच्या विरुद्ध जो उभा राहिला तो पुढे बुद्ध झाला. पण ते ओलिताची शेती करणारे होते. म्हणजे अशा तरी नाजूक प्रकारची शेती करणारा एक वर्ग होता. कोरडवाहू असेल त्यात नसेलच असं नाही. नाव आहे शाक्य. शाक म्हणजे वनस्पती, भाजी. आपण अजूनही शाक शब्द वापरतो भाजीसाठी. तर अशा तऱ्हेने हा शेती करणारा वर्ग लोकांच्या कल्याणासाठी जेव्हा पुढे येतो तेव्हा त्याला दुःख कळतं, त्याला आजार काय हे कळतं, दुःखावरचा उपाय कळतो. मग त्यातून आर्य अष्टांगिक मार्ग वगैरे हे आपल्याकडे येतात. ते बुद्धाचा धम्म हा केवळ भाषा सांगण्यासाठी नाही, आचरण्यासाठी आहे. दुःख तावतीभोवती सब्बम दुःखम सब्बम क्षणिकम. एक गोष्ट आहे की दुःख आहे पण ते क्षणिक आहे, जास्त काळ टिकणार नाही. म्हणून बुद्ध सर्वव्यापी आहे आणि ही निवळ भारताच्या भूभागापुरते सीमित नाही. अवतीभोवती जो जो प्रदेश आहे तो अवतीभोवतीच नाही, अगदी अमेरिकेपर्यंत, युरोप राष्ट्रापर्यंत बुद्धाचा विचार का जाऊ शकला? कारण तो सर्वांच्या हिताचा विचार करतो, व्यक्तीचा विचार करत नाही. ते निवड राष्ट्र म्हणून फक्त फसवण्याचा उद्योग करत नाही, व्यक्तीची सुखदुःख ते जाणतो. पण बाबासाहेब आंबेडकरांचं एकंदर व्यक्तिमत्व तुम्ही पहा, त्यांच्या एकंदर चरित्राचा विचार जर केला तर त्यांनी विशिष्ट जातीचा विचार कधी केला नाही. म्हणजे आपल्या जातीसाठी संघटन करणे किंवा आपल्या जातीच्या कल्याणासाठी राबणे हा एक भाग आहेच, पण ती निवड आपली जात नाही. जात म्हणजे एक असा वर्ग जो दुःखितांचा वर्ग आहे, जो कष्ट करणाऱ्या लोकांचा वर्ग आहे, वंचिताचा वर्ग आहे, दलितांचा वर्ग आहे. दलित शब्दाचा अर्थ आता आपल्या महाराष्ट्रात बदलला, त्याच्यावर बंदीसुद्धा आलेली आहे. पण दलितचा अर्थ होतो तुडवले गेलेले, व्यवस्थेने ज्यांचं शोषण केलं, नाडवलं, ज्यांना वंचित ठेवलं अनेक अधिकारांपासून, हक्कांपासून, असं व्यापक अर्थाचा शब्द आहे. पण आता अलीकडे अनेकांना वाटतं तो वापरू नये, कारण त्याचा अर्थ पुन्हा वाईटच झाला. आता शब्दाचे अर्थ वाईट का होतात? चांगल्या शब्दाचे अर्थ वाईट का होतात? एखादी सत्ता जेव्हा प्रस्थापित होते ती ज्या विचाराची असेल त्या विचाराचं प्रक्षेपण करण्याकरता जे वंचित आहे, पीडित आहे किंवा हारलेले आहे, पराभूत आहे, त्यांच्या शब्दाचे अर्थ बदलून टाकतात. जसा असुर शब्द आहे. असुर म्हणजे राक्षस. राक्षस म्हणजे काय? रक्षण करणारा. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सवाले, वॉचमन, होमगार्डवाले, पोलीस, CRPF, SRP, हे सगळेच राक्षस आहेत. मग ते वाईट कसे? आपल्याला कळलंच नाही आहे का चांगला शब्द आहे. असुर शब्दाचा अर्थ होतो प्राणरक्षण करण्याची कला किंवा विद्या ज्याच्याकडे आहे. ते डॉक्टर लोक, ते असुर आहेत. मग ते वाईट कसे? आणि देव म्हणजे फक्त देवदेव म्हणतात, ते फक्त तुम्हाला द्या म्हणतात, अर्थ वेगळा त्याचा. प्रकाशने ते प्रकाशात ठेवणारे आहेत, ते प्रकाशात ठेवतील, तुम्ही तेव्हा प्रकाशित व्हाल. तुम्हाला स्वतंत्रपणे प्रकाशित व्हायचा अधिकार नाही. पण बुद्ध काय म्हणतात? अत्तदीप भव, तुम्हीच दिवा व्हा, तुम्हीच प्रकाशमान व्हा, दुसऱ्याच्या प्रकाशाची वाट पाहू नका. म्हणजे बुद्ध विरुद्ध देव असा हा संघर्ष आहे. ईश्वर हा संघर्ष आणखी वेगळा आहे. ईश्वर आणि देवात खूप मोठा फरक आहे. देव शब्दाचा अर्थ खूप चांगला करून टाकला आपण, आणि राक्षस असुर शब्दाचा अर्थ वाईट केला. दैत्य आणि दानव या शब्दाचे अर्थ वाईट केला. दैत्य म्हणजे दिती नावाच्या मातृदेवतेची पूजा करणारे उपासक, दानव म्हणजे धनु नावाच्या मातृदेवतेची उपासक किंवा पूजा करणारे किंवा पुत्र. म्हणजे मातृसत्ताक पद्धतीच्या विरोधात जे उभे राहिले त्या लोकांनी या शब्दांचे अर्थ बदलून टाकले. भाषा विज्ञानाचा अभ्यास यासाठी आवश्यक असतो की अशा तऱ्हेने जी भाषा आपण वापरतो आपल्याच विरुद्ध ती वापरतो, कळत नाही आपल्याला. शिव्या देताना शिवी शब्द आहेत. शिवी म्हणजे पार्वती, शंकराची बायको. झालं, इथून सुरुवात झाली ना शिव्यापासून. आणि सगळ्या शिव्या आईवर आहे, आपल्या विदर्भात नाही आहे. आता मी महाराष्ट्रभर फिरत राहतो, अगदी लहान लहान गावात जातो, तेव्हा माझ्या लक्षात येतं की विदर्भ त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सुसंस्कृत आणि आईबद्दल आणि स्त्रियांबद्दल सन्मान राखणार आहे. हे तुम्हाला खरं वाटणार नाही, पण तुम्ही साताऱ्याला जा, सांगलीला जा, कोल्हापूर जा किंवा कोकणात जा, त्यातल्या त्यात. तर ह्या सगळ्या भागामध्ये प्रत्येक माणूस बोलताना आईवर शिव्या देत राहतो. बोलता बोलता त्या खतरनाक शिव्या आहेत, म्हणजे ऐकण्यासारख्या नाही, सांगण्यासारख्या मुळीच नाही. तर अशा तऱ्हेने भाषेचा वापर करताना आपण आपल्याच विरोधात करतो हे लक्षात आपल्याला येत नाही.
म्हणून भाषेचा अभ्याससुद्धा या बाबतीत आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संशोधन केलं ते भाषाशास्त्राच्या आधारे केलं आहे, भाषा विज्ञानाच्या आधारे केलं. हुवेर शोधराज हा ग्रंथ तुम्ही वाचला तर लक्षात येईल आपल्या. त्यांनी शब्दांची फोड करून जी सांगितली आणि बाबासाहेबांना एक संधी मिळाली. म्हणजे एखाद्या माणसाच्या आयुष्यात आपत्ती आली, संकट आलं, तर त्याचंसुद्धा इष्टापत्तीत रूपांतर कसं होऊ शकतं याचं मोठं उदाहरण बाबासाहेब आंबेडकर आहे. जेव्हा त्यांनी शाळेत प्रवेश घेतला आणि त्यांना संस्कृत शिकायची इच्छा होती, तर त्यांच्या मोठ्या भावालासुद्धा संस्कृत घ्यायची इच्छा होती. पण शिक्षक म्हणाले की तू महार आहेत, अस्पृश्य आहे, तुला संस्कृत शिकता येणार नाही. ब्राह्मण शिक्षक होता. मग बाबासाहेबांनी हिंमतच नाही केली संस्कृतच्या मागणीची. मग संस्कृतला पर्याय शब्द होता, पर्यायी भाषा होती अवेस्ता, झेंद अवेस्ता, पर्शियन लोकांची भाषा. ती ते शिकले आणि मग ऋग्वेद आणि पर्शियन भाषेत त्या अवेस्ताच्या भाषेत काय साम्य आहे त्यांना कळलं. मग इराणमधल्या आर्यांनी भारतावर आक्रमण कसं केलं हे त्यांनी पटवून त्या ग्रंथात सांगितलं. म्हणजे भाषा विज्ञानाचा अभ्यास अशा तऱ्हेने आपल्या भूतकाळाचा अभ्यास इतिहास सांगणाराही ठरतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे बोलू शकले, लिहू शकले. इतकं व्यापक व्यक्तिमत्व त्यांच्या काळात तरी आपल्याला पाहायला मिळत नाही. महात्मा गांधीशी त्यांचे खटके उडाले नाही असं नाही, पण महात्मा गांधींबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर होता. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना कळलं की महात्मा गांधी मरण पावले, तेव्हा त्यांचा देह पाहून ते अगदी अक्षरशः भावूक होऊन गेले. हे नानकचंद रत्तूंनी लिहून ठेवलं आहे आणि सविता कबीर, ज्याला शारदा कबीर बोलतो, त्यांनीसुद्धा लिहून ठेवलं आहे. अशा तऱ्हेने हे दोन महामानव जे आहेत, जे आपण एकमेकाच्या विरोधात उभे केले आहेत, त्याचीही तपासणी आपण केली पाहिजे. वर्षानुवर्ष आपण ही भांडणं लावत आलो, करत आलो, त्यातून निष्पन्न काही फारसं झालेलं नाही. आणि महात्मा गांधींनी काही चुका केल्या, भरपूर केल्या. पुणे कराराबद्दल आता मी बराच काळ 10-15 वर्ष बहुजन समाज पार्टीत होतो. आम्ही महात्मा गांधीला शिव्या देत होतो यासाठी की पुणे कराराच्या संदर्भात त्यांनी दलितांवर अन्याय केलेला आहे. कारण संयुक्त मतदारसंघ आणि बाबासाहेबांचा आग्रह होता स्वतंत्र मतदारसंघ. आणि आपण आज अनुभवत आहे स्वतंत्र मतदारसंघ नसल्यामुळे दलितांची जी काही मागणी असते किंवा हक्क असतात किंवा व्यथा असतात त्या कोणी मांडू शकत नाही. आणि संयुक्त मतदारसंघातले आपले नेते मात्र आपले राहतच नाही. काल परवापर्यंत आपल्यासोबत असलेले लाँग मार्च काढणारे कमळ हाती घेतात तेव्हा थोडंसं वाईट वाटतं, धक्का बसतो. आणि आठवल्याबद्दल बोलायचंच नाही, काही विसरून जायचं त्यांना. तर अशी आज अवस्था आहे. म्हणजे आपण बाबासाहेब आंबेडकरांची आठवण यासाठी काढतो की त्यांनी कुठेही तडजोड केली नाही, कुठेही ते झुकले नाही, जसे बोलले तसे वागले. अशा तऱ्हेने बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद केवळ एका जातीपुरता, केवळ एका धर्मापुरता नव्हता. जर तो बौद्ध धर्मापुरता असता, बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं हा देश मी बौद्धमय करेन, पण असं म्हटलं नाही की बौद्ध राष्ट्र करेल, असं कुठेही म्हटलं नाही. बुद्धाचा विचार हा पसरला तर आपोआपच माणूस होतो, त्यातलं माणूस पण जागं होतं. त्यासाठी राष्ट्र किंवा राष्ट्रीयत्व या संकल्पनेची गरज नसते. आणि सगळ्याच विचारवंतांनी, अगदी कार्ल मार्क्स घ्या की त्याच्या जॉन पॉल सार्त्र घ्या, या लोकांनी राष्ट्र शब्दाला विरोध यासाठी केला की तिथे माणसाचं महत्त्व कमी होऊन जातं आणि भूभागाचं महत्त्व होतं. म्हणजे जमीन, तिचा नकाशा, आणि खरं म्हटलं म्हणजे नकाशा किंवा जमीन म्हणजे देश नाही किंवा राष्ट्र नाही, त्या देशात राहणारी माणसं, त्यांची सुखदुःख, हा देश आहे आणि हे राष्ट्र आहे. तर ही जी संकल्पना आहे बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली, त्यांच्या सर्वच लिखाणातून मांडलेली आहे. त्याचा विचार या ठिकाणी आपण करायला पाहिजे. आता जे ChatGPTनी सांगितलं आहे, म्हणजे मला खूप त्याची आठवण यासाठी वारंवार येते की मला नवीन शोध लागला हा. तुम्ही कोणी वापरत असाल तर तुम्ही करा. गेल्या महिनाभर मी 2-3 पुस्तकं लिहिली मुक्त विद्यापीठासाठी, खूप कष्टपूर्वक लिहिली. एक लिंगभावावर सुद्धा होतं पुस्तक, म्हणजे जॉन पॉल सार्त्र, सिमॉन द बुआ, किंवा आपल्याकडे कमला भसीन किंवा अनेक लोकांनी, विद्याबाळ मराठीमध्ये अनेक लोकांनी कामं, मिळून सारेजणीसारखं एक चांगलं मासिक चालतं. म्हणजे स्त्रीवादाशी संबंधित चर्चा महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आज होते आहे आणि बऱ्याच वर्षापासून होते आहे. तर त्यावर मी लिहिताना खूप संदर्भ, सिमॉन दिवा वगैरे सगळं पाहिलं. आणि मग जेव्हा 4 दिवसापूर्वी मला कळलं की ChatGPTमध्ये सगळीच माहिती मिळते, मी पुस्तकं वाचायचीच गरज नाही, तर खूपच आनंद झाला की किती वेळ जातो आपला पुस्तकं वाचण्यात. आणि लेखकांसाठी तर ही मोठी पर्वणी आहे. म्हणजे मी जेव्हा 3 पुस्तकं लिहिले गेल्या 3 आठवड्यात, तेव्हा पुन्हा मला म्हटलं की आणखी लिहिता का पुस्तकं तुम्ही? म्हटलं हो, आता तर काही प्रश्न, ChatGPT माझ्यासोबत आहे. मी परवा त्यात 4 पुस्तकाची माहिती काढली. प्रागैतिहासिक धर्म, अश्मयुगीन धर्म, वैदिक धर्म, बौद्ध धर्म
जैन धर्म, पटापट पटापट एका मिनिटाच्या आत देऊन टाकली त्यांनी माहिती. मी थक्कच झालो. म्हणजे कोणत्या काळात जगतोय आपण. इतकी पुस्तकं माझ्या घरात 5,000 पुस्तकं आहेत. वाचायलाच वेळ नाही. माझ्या कॉम्प्युटरमध्ये 5-6 हजार पुस्तकं आहेत. क्लिक करतो, पाहत राहतो, पुढे जातो. पण ChatGPTला विचारलं तर तो पटापट सांगतो. आता कुठून आणतो ही माहिती, ही इंटरनेटवर असेल तरच सांगतो ना तो. आता माझा ड्रायव्हर इथे बसला आहे. तो म्हणाला मी तुमची माहिती ChatGPTला विचारली, माझी माहिती त्याला मिळाली. आता मी गेल्यावर विचारेल त्याला माझ्याबद्दल तुला काय माहिती आहे. पण ही माहिती केव्हा कळेल तुम्हाला, तुम्ही इंटरनेटचा वापर कराल तर. तुमची माहिती इंटरनेटवर टाकली तर. तशी कोणी टाकणार नाही ना. आता काल एक व्याख्यान दिलं, परवा ते 200वें व्याख्यान होतं माझं मराठी दर्शन या चॅनेलवर. तर आमच्या मुंबईच्या मित्रांनी सांगितलं पुढे समजा हा जो ChatGPTवाला व्हिडिओ पाहायला लागला तर तुमची व्याख्यानं समजावून सांगेल लोकांना. म्हणजे पहा किती टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. म्हणजे आपण बोलणं किती आवश्यक आहे, आपण लिहिणं किती आवश्यक आहे. म्हणून मग मी धम्मा कांबळे, नाव इतकं मोठं आहे त्यांचं, धम्म, आणि त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. मी त्यांना साधा प्रश्न विचारतो, तुम्ही लिहिलं का याच्यावर. नाही लिहिलं. म्हणजे तुम्ही काम मोठं करता पण लिहित नाही. तुमच्याबद्दल दुसरा कोणी लिहिलं तर चुकीचं लिहिल ना तो. जो काही इतिहास चुकीचा लिहिला गेला तो का लिहिला गेला, कारण ज्यांनी तो इतिहास घडवला त्यांनी लिहिलाच नाही. ज्यांनी लिहिला त्यांना काही देणं घेणंच नाही आहे. त्यांनी विकृत करून टाकला. विकृत करून टाकला म्हणून आपण संताप व्यक्त करतो. आपल्याला तो अधिकार नाही आहे. आपण लिहिलं पाहिजे. जे करतो ते लिहिलं पाहिजे. मी तर भाषण देण्यापूर्वी लिहून काढतो. भाषण देण्यापूर्वी भाषण देतो. म्हणजे मी काल नाही देऊ शकलो, पण मी अमरावतीला 13 एप्रिलला गेलो तेव्हा तिथे जे भाषण मला द्यायचं होतं ते आदल्या दिवशी मी दिलं आमच्या चॅनेलवर. मग लक्षात आलं की पूर्ण भाषणात मी शाहू महाराजांचा कुठे उल्लेखच नाही केला. म्हणजे शाहू महाराजांचा जो मोठा सहभाग बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीत होता तो नावच विसरून गेलो मी. असं होऊ शकतं ना. मग तिथे गेल्यावर मात्र मी सविस्तर सांगितलं. तर अशा तऱ्हेने आपण वारंवार बोललं पाहिजे, वारंवार लिहिलं पाहिजे. चुका होत राहतात, लोक सांगत राहतात. आपण चुकू शकत नाही असं नाही, सगळेच चुकू शकतात. प्रमादशील आपण सगळेच आहोत. लोक म्हणतात आपण काय देव आहो का. लगेच देवाला टाकतो मध्ये. आपण काही देव नाही, आपण चुकू शकतो. देव आहेच कुठे. जे देव तुमच्या ऋग्वेदात सापडतात, जे देव तुमच्या ब्राह्मण ग्रंथात सापडतात, ते देव तुमच्या अवतीभोवतीच आहेत. ते तुम्हाला इथेच सापडतात. जवळच तुम्ही समर्थवाडीत गेले किंवा आणखी कोणत्या वाड्या आहे जवळपास सोशालिस्ट चौकाच्या पुढे, केळकरवाडीत राहिलो आहे मी काही दिवस. मला माहीत आहे ते लोक कसे आहेत. तर अशा तऱ्हेने देव शब्दाचा अर्थ जो अभ्यासकांनी सांगितला, बाबासाहेबांनी सांगितलं की देव म्हणजे जुगाऱ्यांची जात. हे जुगार खेळणारे लोक होते. काही लोक प्रकाश देणारे सांगतात. पण एका अभ्यासकाने सांगितलं, फार मोठा माणूस आहे अशोक भटकर, प्राचीन लोकतांत्रिक शासनाचा इतिहास, त्यात त्यांनी म्हटलं देव शब्दाचा अर्थ ईश्वर हा कधीही नव्हता. गॉड हा कधी नव्हता. देव शब्दाचा अर्थ होतो ब्राह्मण. म्हणजे देवाला मानणे म्हणजे ब्राह्मणाला मानणे. त्याच्या अंगठाचं तीर्थ घेणे, त्याच्याकडून मंत्र म्हणून घेणे, त्याला विचारणे. मुलं जन्माला आपण घालतो, नाव विचारतो ब्राह्मणाला. हा सगळा प्रकार जो आहे ब्राह्मणाच्या सगळ्या संस्कृतीने झाकाळून टाकलेला, आपल्या सगळ्या इतिहासाला आणि आपल्या अस्तित्वाला, त्याचा शोध शब्दाच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो. अशा तऱ्हेने बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा स्त्रीवादसुद्धा होता. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद हा हिंदुत्ववाद नव्हता. हिंदू शब्दाला त्यांनी त्याही काळात विरोध केला होता. हिंदुत्व शब्दही कसा चुकीचा आहे ते सांगत होते. पण आत्ता सगळी प्रसारमाध्यमं अगदी सोशल मीडियापर्यंतसुद्धा हिंदू राष्ट्राच्या गोष्टी केल्या जातात. गेल्या वर्षीची एक आठवण 2 वर्षापूर्वीची सांगतो आणि थांबतो. दुःखदायक आठवण आहे. मला काश्मीरला जायचं होतं. तर मी एका मित्राला सांगितलं सोबतच्या की मला ते अमृतसरचं सुवर्ण मंदिर पाहायचं आहे. मग आम्ही सुवर्ण मंदिर पाहायला गेलो आणि सगळे थकले होते. तर रात्री ज्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो त्याच्या मागेच सुवर्ण मंदिर होतं. तर गेल्याबरोबर तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता, ज्याचा आता अलीकडे विटंबना केली गेली. तो पुतळा त्यांनी संसदेची प्रतिकृती तयार केली होती. पूर्ण मोठी प्रतिकृती आहे तिथे. म्हणजे सुवर्ण मंदिर परिसरात आहे ही प्रतिकृती. आणि तिथे संविधानाची प्रतिकृती आहे आणि त्यावर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. मला खूप आश्चर्य वाटलं की एका शीख धर्माचं हे तीर्थस्थान अतिशय महत्त्वाचं आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कसा. मग लक्षात आलं माझ्या की तिथे सगळे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक जे रामदासी शीख संप्रदायाचे आहेत. पण तो पुतळा लागण्याचं आणखी कारण असं कळलं की आधी तो पुतळा चंदीगडच्या विधान भवनाच्या पुढे लावायचं ठरलं होतं. चंदीगड जे आहे पंजाब
आणि हरियाणा ह्या दोन्ही राज्यांचं राजधानीचं ठिकाण, पण तिथल्या लोकांनी विरोध केला. बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा नाही लावायचा विधान भवनापुढे. मग तो लावला गेला अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या परिसरात लावला गेला. मी अगदी भारावून गेलो, आनंद झाला. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा मग काही लोकांना सांगितलं की चला आपण बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा पाहू. पाहायला त्यांनी दुरून. म्हटलं आपण फोटो काढू. एक चिडला माझ्याकडे एक जण, कशाला फोटो काढायचा म्हणे. म्हटलं का, यांनी तर नुकसान केलं म्हणे सगळं आपलं. अरे शिकलेला माणूस, केंद्रीय कार्यालयात नोकरी करणारा, आणि तो म्हणतो की यांनी खूप बिघाड करून टाकला संविधानामध्ये. आता मला प्रश्न पडलेला, संविधान म्हणजे काय माहीत आहे का, किती कलम आहे माहीत आहे का, कोणकोणती कलम आहे. तो ओबीसी वर्गातला होता. तो ब्राह्मण असता तर आपण समजू शकलो असतो, पण ब्राह्मणांवर काही संविधानाने अन्याय केलेला नाही आहे, कुणावरच केलेला नाही आहे. पण ओबीसी वर्गातला माणूस अशा तऱ्हेने संविधानाबद्दल बोलत असेल तर काय स्थिती आहे आपल्या या समाजाची, या देशाची. म्हणजे आपण कोणत्या अवस्थेत आहोत. एकीकडे ChatGPT तुम्हाला माहिती देतो आहे, तो चुकीचंही डील करायचं पुढे मागे, कारण आता ही सगळी माहिती चुकीची येण्याची शक्यता आहे. ग्रोक काय ना, तो ग्रोक माहिती देतोच आहे आपल्याला. तुमच्या मोबाईलमध्ये मेटा आहे, तोही माहिती देतोच आहे. इतकी माध्यम आहे, माहितीचा स्फोट झाला आहे आता. पण या माहितीच्या स्फोटात चुकीच्या माहितीचाही स्फोट होऊ शकतो, ती शक्यता आहे. पण आपल्याला जागरूक राहणं फार आवश्यक आहे. तर त्या घटनेने व्यथित झालो. त्यावर मी लिहिलं होतं, सुवर्ण मंदिरात डॉक्टर आंबेडकर, सगळ्या गोष्टी लिहिल्या, काय काय घडलं, मला काय काय वाईट वाटलं. तर हे लिहिलं पाहिजे.